रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज अचानक मागे घेतल्यानंतर बाळ माने यांच्या पुढील राजकीय भूमिकेसंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना आता नवं वळण मिळालंय। कोकणच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ घडू शकणाऱ्या घडामोडींना वेग आला असून बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोर धरू लागली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बाळ माने हे मंत्री नितेश राणे यांच्या सोबत खासगी विमानातून रत्नागिरीमध्ये आले होते। उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ते पुन्हा राणे यांच्या समवेत त्याच विमानातून मुंबईला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रवासानंतर मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांच्या बैठका सुरू असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे। आता पाहूया, वेट अँड वॉच। आपण देवबाबूच्या काय मनात आहे ते ठरेल। सल्ला वगैरे काही नाही आहे। मी एक परिपक्व राजकारणी आहे। थोडंसं राजकारणामध्ये प्री मॅच्युअर कधी बोलू नये आपण। वेट अँड वॉच असं आहे की माझी मैत्री, माझा जन्मच भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रीय संघात झाला। माझे वडील 22 वर्ष जनसंघ भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते होते। त्यांच्या निधनानंतर स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांनी मला भारतीय जनता पार्टीची युवा मोर्चाची जबाबदारी दिलेली आहे। त्यापर्यंत मी 24 सालापर्यंत 40 वर्ष मी निष्ठेनं प्रामाणिकपणे काम केलंय। गोळवळकर गुरुजी यांचा स्मृती दिन आहे आज 5 जून, आणि त्यामुळे मी राष्ट्रीय संघाचा स्वयंसेवक आहे। मी ती विचारधारा आहे आणि ती विचारधारा उद्धवजींना मान्य होती। ते म्हणाले आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तू RSSच्या विचारात जायला हरकत नाही, आम्हाला चांगली माणसं हवीत आहेत। पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली। पण काकडे यांच्या बिनविरोध निवडीनंतर महाविकास आघाडीमध्ये मात्र नव्या वादाला आता तोंड फुटलेलं आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेसनं आणि ठाकरेंच्या सेनेनं त्यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केलेला आहे। सगळ्या प्रकारची सेटलमेंट आहे की जर 100% ही भाऊबंदकी आहे। मी ते याला भाऊबंदकी म्हणेन। यांनी मला वाटतं की महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाला जर भाऊबंदकी करायची असेल तर त्यांनी त्यांची खुशाल करत बसावी। त्याच्यामध्ये बघा, तुम्ही ठाण्यामध्ये जर पाहिलं तर ठाण्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनी माघार घेतली आहे, तिथं माघार घेतली आहे। पुण्यामध्ये त्यांनी माघार घेतली आहे। महाविकास आघाडीचे बऱ्यापैकी नगरसेवक निवडून आले असते, परंतु तसं झालं नाही। त्यावेळेस सुद्धा हीच भूमिका घेतली आणि मला वाटतं की पुन्हा एकदा आमच्या पाठीमध्ये खंजीर खोपसण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेलं आहे। आत्ता या क्षणापर्यंत श्रीकांत पाटलांचा मला फोन आलेला नाही। का उमेदवारी मागे घेतली किंवा मागे घ्यायची आहे हे अगोदर सांगायला हवं होतं त्यांनी, ते त्यांनी सांगितलेलं नाहीये। त्यामुळे आम्ही आता वरिष्ठ पातळीवर आम्हाला जे काय म्हणायचं ते आम्ही आमचं म्हणणं सांगू। आता नक्की काय झालंय हे मला पाहावं लागेल, परंतु हे नक्की आहे की आम्हाला निवडणूक लढवायची होती आणि आम्हाला त्याच्यामध्ये कुठलंही म्हणजे आम्हाला माहिती नाहीये। स्थानिक पातळीवर जे नेते आहेत किंवा जो उमेदवार आहे, ज्या माझ्या विश्वासावर आता आमच्या नगरसेवकांनी येऊन इथे सह्या केल्या होत्या, त्यांना मग मला शेवटी आम्हाला सांगायला पाहिजे होतं, असंच एवढंच आम्हाला म्हणायचं। आणि तर पुणे विधान परिषद निवडणुकीमध्ये विक्रम काकडेंची बिनविरोध निवड झाली। काकडेंनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतलेली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये माघार घेतलेल्यांवर काँग्रेसनं कारवाई केली। साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।